1 मे 2026 पासून भू आधार हे प्रत्येक जमीनधारकांना कंपल्सरी केलं जाणार आहे। महत्त्वाचं म्हणजे आपल्या देशाची म्हणजेच भारताची जनगणना सुरू आहे। ही जनगणना मुख्यत्वे 2 टप्प्यांमध्ये होणार आहे। पहिला टप्पा असणार आहे घर आणि जमिनीचा सर्वे आणि दुसरा टप्पा असणार आहे लोकसंख्येचा सर्वे म्हणजेच पॉप्युलेशन इनॉमरेशन। आता जो पॉप्युलेशन इनॉमरेशन म्हणजे जो लोकसंख्येचा जो सर्वे आहे तो सर्वे 2027 मध्ये होणार आहे, परंतु जो घरांचा आणि जमिनीचा सर्वे आहे तो जमिनीचा सर्वे हा मात्र 2026 मध्येच होणार आहे आणि त्याची सुरुवात खरं तर 1 एप्रिल 2026 पासून चालू झालेली आहे। बऱ्याच राज्यांमध्ये घराचा सर्वे हा केलेला आहे, परंतु भू सर्वे म्हणजे जमिनीचा सर्वे आणखीही बाकी आहे। त्यामुळे 1 मे 2026 पासून भू सर्वे कंपल्सरी करण्यात आलेला आहे आणि भू सर्वे केल्यानंतर एक भू आधार कार्ड दिलं जाणार आहे ज्याचा नंबर 14 अंकी युनिक नंबर असणार आहे, ज्यामुळे वारंवार होणारे वाद टळणार आहे। शिवाय तुमची जमीन नक्की किती आहे हे सुद्धा समजणार आहे। जमिनीमध्ये रजिस्ट्रेशनला येणारे जे प्रॉब्लेम आहेत ते सुद्धा दूर होणार आहे। त्यामुळे 1 मे 2026 पासून भू आधार सर्वे हा चालू होणार आहे। परंतु मी परवा व्हिडिओ पोस्ट केला होता की 1 मे 2026 पासून भू आधार करणे कंपल्सरी आहे। ते भू आधार कसं असणार आहे, तुमचं लँडचं रेकॉर्ड कसं होणार आहे, जमिनीचं रेकॉर्ड कसं होणार आहे, कशाच्या साहाय्याने होणार आहे, तुम्हाला कोणते प्रश्न विचारले जाणार आहेत याची सर्व एक इन डिटेल व्हिडिओ मी परवा पोस्ट केला होता। परंतु बऱ्याच जणांनी त्याच्या खाली बरेच प्रश्न विचारले आहेत की लँडची साईज किती असावी, म्हणजे किती जमिनीच्या साईजला भू आधार हे कंपल्सरी आहे। तसेच गायरान जमिनीचं काय, म्हणजे जी कोणाच्याच ताब्यात नसते अशी जी गायरान जमीन असते त्या जमिनीचं भू आधार होणार का, असे बरेच अनेक प्रश्न विचारले होते आणि प्रत्येकाला उत्तर देणं कमेंटच्या माध्यमातून शक्य नाही, म्हणून प्रत्येकासाठी आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे। कारण आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत की भू आधारचं जे सर्वे आहे नेमका कसा होणार आहे, त्यासाठी तुम्हाला कोणती कागदपत्रे तयार ठेवणं गरजेचं आहे, भू आधारसाठी तुमच्या जमिनीची साईज किती असावी लागणार आहे, गायरान जमीन असेल तर त्याचं भू आधार होणार का, या संदर्भात डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचं आहे आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आलं असेल तर अशाच महत्त्वपूर्ण गव्हर्नमेंटच्या योजनांच्या माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेटचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येईल। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। 1 मे 2026 पासून भू आधार कंपल्सरी केलेला आहे। आता भू आधार अनिवार्य का केलं जातंय, तर जमिनीचा वाद कमी करण्यासाठी भू आधार सरकारने अनिवार्य केला आहे। तसेच बनावट कागदपत्रापासून रोखण्यासाठी सरकारी योजनांचा तुम्हाला योग्यरित्या उपयोग व्हावा यासाठी आणि जमीन व्यवहारात म्हणजेच खरेदी विक्रीसाठी कोणताही प्रॉब्लेम येऊ नये यासाठी भू आधार म्हणजेच भू सर्वे कंपल्सरी करण्यात आलेला आहे। तर भू आधार म्हणजे तुम्हाला 14 अंकी, जर भू आधार तुमचं झालं तर तुम्हाला 14 अंकी एक युनिक लँड ID नंबर दिला जातो, जो की डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड मॉडर्नायझेशन प्रोग्राम DILRMP अंतर्गत राबवली जाणारी ही प्रोसेस आहे आणि या प्रोसेसतर्फे तुम्हाला युनिक लँड नंबर दिला जातो, जो 14 अंकी नंबर असतो। तो नंबर प्रत्येक जमीनधारकांसाठी अतिशय महत्त्वाचा नंबर असणार आहे। महत्त्वाचं म्हणजे तुमच्या लँडचं जे रेकॉर्ड आहे ते रेकॉर्ड GPS पद्धतीने आणि ड्रोनच्या माध्यमातून होणार आहे आणि त्यानंतरच तुमचं जो भू आधार आहे ते भू आधार बनवलं जाणार आहे। आता हे लँड रेकॉर्ड किंवा ड्रोनच्या साहाय्याने किंवा GPS पद्धतीने होणार आहे, परंतु त्यासाठी हँडलिंग करण्यासाठी सुद्धा काही सरकारी अधिकारी सुद्धा येणार आहेत। त्यावेळी तुम्हाला तसा अल्टिमेट तुमच्या गावातील ग्राम पंचायतमध्ये किंवा तलाठ्याजवळ दिला जाणार आहे। भू आधार तयार कसे केले जाणार आहे ते थोडक्यात पाहूया, नंतर तुमच्या पुढच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळत राहणार आहेत। बघा, सरकारी सर्वे टीम आपल्या गावात येणार आहे। ड्रोनच्या आणि GPSच्या माध्यमातून तुमची जमिनीची पूर्णपणे सखोल मोजणी केली जाणार आहे। तसेच तुमच्या जमिनी संदर्भात कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे। आता कागदपत्रे कोणती त्या व्हिडिओमधून आपण सांगितलेलं आहे, थोडक्यात मी तुम्हाला इथेही सांगते। तर त्यासाठी तुमच्या जमिनीचा 7/12 उतारा, 8 चा उतारा,
तुमचा आधार कार्ड आणि मोबाईल नंबर लिंक केलेला जो आधार नंबर लिंक केलेला जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर ही फक्त 3 कागदपत्रे तुम्हाला जमिनीचा सर्वे करताना आणि भू आधार कार्ड काढताना लागणार आहेत. प्रत्येक प्लॉटला तुम्हाला UL नंबर दिला जाणार आहे. आता तुम्ही म्हणाल मला परवा व्हिडिओ टाकल्यानंतर एक 1 ते 2 जणांनी प्रश्न विचारले होते की जो भू आधार नंबर आहे तो म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा शेतजमीन मालक आहे त्याची जमीन समजा 10 एकर जमीन आहे, तर 10 एकर जमीन समजा त्याच्या घराच्या जवळ एखादा एकर आहे, पुन्हा एक 4 ते 5 किलोमीटरवर दुसरा एकर आहे, तर सर्वांचे मिळून एकच भू आधार बनवलं जाणार का? तर नाही. महत्त्वाचं म्हणजे प्लॉटनुसार सर्वे होणार आहे. तुमच्या प्लॉटनुसार तुमचं भू आधार बनणार आहे. तुमचं एका प्लॉटला एकच भू आधार तुम्हाला नंबर दिला जाणार आहे, दुसऱ्या प्लॉटला दुसरा भू आधार नंबर दिला जाणार, असं प्लॉटनुसार तुमचा भू आधार नंबर हा बनवला जाणार आहे. सगळ्यात मिळून एक भू आधार नंबर तुम्हाला दिला जाणार नाही. त्यानंतर पुढचा एक प्रश्न होता की भू आधार कार्ड जे भू आधार कार्ड बनवलं जाणार आहे ते भू आधार कार्ड आहे ते कशासाठी बनवलं जाणार आहे, म्हणजे सरकारचा यामागचा उद्देश काय आहे? मी तुम्हाला मगाशी सांगितलं, बनावट कागदपत्रापासून रोखण्यासाठी, जमीन वाद टळण्यासाठी, खरेदी विक्रीचे प्रॉब्लेम जे येतात रजिस्ट्रेशनला वगैरे ते सुद्धा बंद होण्यासाठी. त्यानंतर पुढचा प्रश्न होता की जो भू आधार नंबर आहे तो भू आधार नंबर यासाठी जमिनीची साईज किती असावी लागणार आहे? तर याची जमिनीची साईज फिक्स नाही. जेवढी तुमची जमीन आहे तेवढंच भू आधार कार्ड तुम्हाला बनवून दिलं जाणार आहे. म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीला फक्त अर्धा गुंठा जमीन आहे तर अर्ध्या गुंठ्याचं सुद्धा भू आधार हे बनवलं जाणार आहे. 1 गुंठा जमीन असेल 1 गुंठ्याचं सुद्धा भू आधार हे बनवलं जाणार आहे. आता बघा, त्या एखाद्या व्यक्तीला 2 गुंठ जमीन आहे आणि त्यातील 1 गुंठा त्याच्या घराजवळ आहे, 1 गुंठा कुठेतरी 4 ते 5 किलोमीटरवर दुसरीकडे आहे, तर तुम्ही म्हणाल इतकी कमी जमीन आहे, याला मग सेपरेट भू आधार नंबर बनला जाणार का? तर हो, तुमचा एकत्र बनला जाणार नाही. प्लॉटिंग वाईज मी पहिल्यांदाच क्लिअर केलं की प्लॉटिंग वाईज तुमचा भू आधार क्रमांक तुम्हाला दिला जाणार. आता पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न जास्त जणांनी विचारलेला प्रश्न आहे तो म्हणजे गायरान जमिनीचं काय? गायरान जमीन आता आम्ही वापरतोय, परंतु मग त्याचं भू आधार आम्हाला मिळणार का? किंवा गायरान जमिनीचं नेमकं काय सरकारने काय अपडेट दिले आहे? तर गायरान जमिनी संदर्भात अपडेट असे आहे की जी गायरान जमीन आहे तर महत्त्वाचं म्हणजे गायरान जमीन असते ती सरकारच्या मालकीची असते, त्यामुळे तुमचा त्यावरती कोणताही हक्क नसतो. पहिल्यांदा एक मुद्दा क्लिअर कर दे की ज्याच्या नावावरती जी जमीन आहे ती रजिस्टर झालेली आहे त्याच्याच नावाने तुमचं भू आधार नंबर कार्ड आहे ते बनणार आहे. आता गायरान जमीन बघितली तर गायरान जमीन ही पर्सनली कोणाच्या नावावर शक्यतो नसते. एखाद्याने कायदेशीररित्या जर त्याच्या नावावर करून घेतली असेल, म्हणजे पूर्ण कायदेशीररित्या प्रोसेस करून जर त्याच्या नावावर करून घेतली असेल त्याचं मात्र भू आधार बनणार आहे. परंतु गायरान जमीन ही शक्यतो करून 99% ही सरकारच्याच नावावरची जमीन असते, सरकारचीच गायरान जमीन असते. त्यामुळे त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा मालकी हक्क कोणाचा नसतो. त्यामुळे गायरान जमिनीचं भू आधार कार्ड हे बनणार नाही. बऱ्याच जणांचा प्रश्न आला होता त्यामुळे हे सांगावं लागलं. परंतु कायदेशीररित्या जर एखाद्याने नावावर जमीन करून घेतली असेल कायदेशीररित्या पूर्णपणे त्याचीही चौकशी केली जाणार, मग त्याला भू आधार कार्ड मात्र दिलं जाणार आहे. 14 अंकी युनिक लँड नंबर ज्याला भू आधार नंबर म्हटलं जातं तो तुम्हाला दिला जाणार आहे. आणि ही प्रोसेस 1 मे 2026 पासून कंपल्सरी करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येकाला हा भू आधार कार्ड काढून घ्यायचं आहे. त्यासाठी 3 कागदपत्रे मी सांगितलेली आहेत ती तयार ठेवायची आहेत. तुमचा भू आधार कार्ड नंबर तुम्हाला लगेचच काढून दिला जाणार आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून हा तुम्हाला भू आधार कार्ड नंबर हा दिला जाणार आहे. आणखी काही तुमचे यावरती मला वाटतं प्रश्न नसतील, कारण मागच्या व्हिडिओमध्ये आपण बऱ्यापैकी तुमचे प्रश्न क्लिअर केले आणि राहिलेले प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमधून क्लिअर केलेले आहेत. तरीही काही एखादा डाऊट असेल तर कमेंटमध्ये तुम्ही नक्की विचारू शकता. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतजमीन मालकांपर्यंत तसेच जमीन धारकांपर्यंत शेअर करा. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.